मॉर्निंग स्टुडंट्स, सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. दिवाळीच्या सुट्टीत सुद्धा आपण त्या ठिकाणी अकाउंटचा अभ्यास करताय. पेज नंबर 66 3 नंबरचं एक्झाम्पल आपण आज सोडवणार आहोत. जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स इन द बुक्स ऑफ राजकुमार ग्रोसरी सेलर. त्या ठिकाणी 2019 एप्रिल कॉलम आखून घ्यायचे पहा. इन द बुक्स ऑफ राजकुमार ग्रोसरी सेलर असं नाव टाकायचं. खाली लिहायचं जर्नल किंवा जर्नल एंट्रीज लिहिले तरी चालतं. डेट, पर्टिक्युलर्स, एलएफचा छोटासा कॉलम आखायचा. डेबिट अमाऊंट रुपीज आणि क्रेडिट अमाऊंट रुपीज. एप्रिल डेट कॉलममध्ये 2019 लिहून घ्या आणि एप्रिल 1. राजकुमार स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹2 लाख. व्यवसायात कॅश आणली 2 लाख. बिल्डिंग 2 लाख. अँड बॉरोड म्हणजे उसने घेणे, कर्जाऊ घेणे. लोन फ्रॉम राकेश ₹50,000. डेबिट व्हॉट कम्स इन नियमानुसार कॅश अकाउंट डेबिट 2,50,000. 50,000 कर्ज घेतले त्याचे पैसे. त्यानंतर बिल्डिंग अकाउंट डेबिट 2 लाख. टू कॅपिटल अकाउंट 4 लाख. आणि टू राकेश लोन, राकेशचं कर्ज आलं 50,000. ही टोटल सारखी आली पाहिजे डेबिट केली. बीइंग स्टार्टेड बिझनेस विथ कॅश, बिल्डिंग अँड लोन फ्रॉम राकेश. हे 2,50,000 कसे आले कळलं का? 50,000 कर्ज घेतलेले आणि कॅश 2 लाख. त्यानंतर डिपॉझिटेड कॅश इंटू देना बँक ₹50,000. 4 एप्रिल देना बँकेत पैसे भरले. डेबिट द रिसिव्हर, बँकेला पैसे मिळाले. देना बँक अकाउंट डेबिट 50,000. टू कॅश अकाउंट, आपल्याकडून पैसे गेलेत. क्रेडिट व्हॉट गोज आउट टू कॅश अकाउंट 50,000. बिईंग कॅश डिपॉझिटेड इंटू देना बँक. नंबर 7 एप्रिल परचेस कॉम्प्युटर फ्रॉम ब्रिजेश ऑफ 30% ॲट 18% GST अँड पेड बाय चेक. 30,000चं कॉम्प्युटर घेतलं आहे. 18% GST कॅल्क्युलेशन करून दिले पहा पुढच्या 69 पेजवर. कॉम्प्युटरची किंमत 30,000. 18% 9% करायचं पहा. 18% केलं तर 18×54 म्हणजे 5,400चे निम्म करायचं. 2,700 आणि 2,700. CGST आणि SGST टोटल होईल ती 35,400. कॉम्प्युटर अकाउंट डेबिट, आपल्याकडे कॉम्प्युटर आले 30,000. इनपुट CGST अकाउंट डेबिट 2,700. इनपुट SGST अकाउंट डेबिट 2,700. टू देना बँक अकाउंट, चेकने पैसे दिले. टोटल करायचे येते 35,400. बिईंग परचेस कॉम्प्युटर ॲट 18% GST अँड पेड बाय चेक. 18% काढायचे मग 9% करायचं. त्यानंतर कॅश सेल्स ₹90,000. 10 एप्रिल रोख विक्री केली, पैसे आले. डेबिट व्हॉट कम्स इन कॅश अकाउंट डेबिट 90,000. टू सेल्स अकाउंट 90,000. सेल्स विक्री उत्पन्न आहे. नॉमिनल अकाउंटचा क्रेडिटचा नियम क्रेडिट इन्कम्स अँड गेन्स. बिईंग गुड्स सोल्ड फॉर कॅश. त्यानंतर गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट टू गणेश ₹10,000 ॲट 5% रेट डिस्काउंट. 5% याच्यातून वजा करायचे. 10% 1,000 येईल. 5% 500 म्हणजे 9,500चीच एंट्री करायची. 12 एप्रिल डेबिट द रिसिव्हर, माल गणेशला मिळाला आहे. गणेश अकाउंट डेबिट 9,500. टू सेल्स अकाउंट विक्री उत्पन्न नॉमिनल अकाउंटचं क्रेडिटचं नेम 9,500. बिईंग गुड्स सोल्ड टू गणेश ऑन क्रेडिट ॲट 5% रेट डिस्काउंट. त्यानंतर 15 एप्रिल गणेश रिटर्न गुड्स ऑफ ₹950. 950चा माल परत केला आहे. ह्या एंट्री आपण सेपरेट लिहिलेल्या आहेत पहा. रिटर्न इनवर्ड अकाउंट डेबिट म्हणायचं. आपल्याकडे माल आला आहे. डेबिट व्हॉट कम्स इन 950 टू गणेश अकाउंट 950. तर नॅरेशन पहा. बिईंग गुड्स रिटर्न शब्द पाहिजे तर विड्रॉन नको आहे. रिटर्न फ्रॉम गणेश. त्यानंतर 18 एप्रिल गुड्स टेकन बाय राजकुमार फॉर हिज पर्सनल यूज ₹1,000. खाजगी कामासाठी पैसे घेतले. तर ड्रॉइंग शब्द म्हणायचे पहा. ड्रॉइंग अकाउंट डेबिट 1,000 टू गुड्स विड्रॉन बाय प्रोप्रायटर 1,000. बिईंग गुड्स विड्रॉन फॉर पर्सनल यूज. 20 एप्रिल पेड टेलिफोन चार्जेस ₹500 अँड टॅक्सी फेअर, टॅक्सी भाडं ₹200. फेअर म्हणजे भाडं. दोन्ही खर्च आहे. नॉमिनल अकाउंटच्या नियमानुसार डेबिट दोघांना पण.
टेलिफोन चार्जेस अकाउंट डेबिट 500, कन्व्हिनियन्स टॅक्सी फेअरला कन्व्हिनियन्स म्हटलेले डेबिट 200 आणि टू कॅश अकाउंट क्रेडिट व्हॉट गोज आउट पैसे गेलेत आपल्याकडून ती टोटल करायची 700 being paid for telephone charges and taxi fare. And the 22nd April, paid transport charges ₹5,000 at 5% GST. 5% आधी याचे 5% काढायचे 10% 500 येईल पहा आणि 5% 250 म्हणजे 250ची निम्म 125 करायचे ट्रान्सपोर्ट चार्जेस. खर्चाला डेबिट नॉमिनल अकाउंटच्या नियमानुसार ट्रान्सपोर्ट चार्जेस अकाउंट डेबिट 5,000, इनपुट CGST अकाउंट डेबिट 125, इनपुट SGST अकाउंट डेबिट 125, टू कॅश अकाउंट पैसे गेलेत 5,250 being paid for transport charges including 5% GST. त्यानंतर पेड ऑडिट फीज ₹5,000 बाय चेक. हिशेब तपासणीची फी दिली पहा 5,000 चेकने दिली. खर्चाला डेबिट द्यायचे. ऑडिट फीज अकाउंट डेबिट 5,000 टू देना बँक अकाउंट चेकने पैसे दिले 5,000 being paid for ऑडिट फीज. त्यानंतर परचेस फर्निचर ऑफ ₹70,000 अँड अमाऊंट पेड बाय चेक ॲट 12% GST. याचे 12% काढायचे 70,000 गुणिले 12/100 84, 8,400 येईल. 8,400चे निम्म करायचं पहा 4,200 4,200 इथं करून दाखवलेले पहा टोटल 78,400. फर्निचर आपल्याकडे आलेले डेबिट व्हॉट कम्स इन फर्निचर अकाउंट डेबिट 70,000. CGST आपला तोटा आहे नॉमिनल अकाउंटच्या डेबिट नियमानुसार डेबिटला इनपुट CGST अकाउंट डेबिट 4,200, इनपुट SGST अकाउंट डेबिट 4,200 हे दोन्ही पण आपले त्या ठिकाणी लॉस आहे. टू देना बँक अकाउंट टोटल करायची 78,400 being फर्निचर परचेस विथ 12% GST. त्यानंतर 28 एप्रिल सोल्ड मोटर कार वर्थ ₹1 lakh ॲट 18% GST. 18% GST 18,000 येईल. 9% 9,000 अँड सेल्स प्रोसीड क्रेडिटेड टू आवर अकाउंट. देना बँक अकाउंट डेबिट 1,18,000 टू मोटर कार आपल्याकडून क्रेडिट व्हॉट गोज आउट मोटर कार गेली विकली 1 lakh टू आउटपुट CGST अकाउंट 9,000 टू आउटपुट SGST अकाउंट 9,000 याची टोटल करून मग इथं लिहिलेली आहे. बिंग सोल्ड मोटर कार ॲट 18% GST ही टोटल करायची आणि इथे लिहायची. त्यानंतर लास्ट आहे 30th एप्रिल पेड कॅश टू कविता ॲट 15,500 हू अलाउड अस डिस्काउंट ₹500. 15,500 दिलेत कवितेला आणि तिने आपल्याला डिस्काउंट दिलं 500 म्हणजे आपला झाला फायदा डिस्काउंट नॉमिनल अकाउंटच्या नियमानुसार डिस्काउंटला क्रेडिट येईल. डेबिट द रिसिव्हर कविताचा अकाउंट डेबिट 16,000 टू कॅश अकाउंट 15,500 आणि टू डिस्काउंट रिसिव्हर 500 याची टोटल करायची 15,500 अधिक 500 आणि इथे लिहायचे 16,000 बिंग पेड टू कविता अँड डिस्काउंट रिसिव्हड. नंतर कोणत्याही एका साईडचे टोटल करून दोन्ही साईडला वाढून टाकायचे 8,60,200 टोटल करून टाकायचे. गणित व्यवस्थित लिहून काढायचं. इथं नोट्स पण दिलेले आहेत कसं GST काढलेलं आहे. तिसरं गणित वहीमध्ये सुंदर अक्षरात लिहायचं आहे. गणित पण लिहा आणि उत्तर पण लिहा.